Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी अनिता बिरजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. इतिहासाच्या अभ्यासिकाने व प्रशासनातील लोकांनी डोळसपणे विचार केला पाहिजे. त्यासाठी ऐतिहासिक ललित साहित्यापेक्षा संशोधनावर आधारित लेखनाचे वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन लेखक व इतिहास अभ्यासक श्रीकांत चौगुले यांनी केले. संत तुकाराम नगर येथील सोहम ग्रंथालय व अभ्यासिका यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवजयंती निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर हे होते. यावेळी चौगुले पुढे म्हणाले की भारत देश शेकडो संस्थेचे व हजारो राजे होऊन गेले, तरीही त्या सर्वांमध्ये शिवाजी महाराजांचे वेगळेपण उठून दिसते. ते त्यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूमुळे व त्यांनी केलेल्या पराक्रमामुळे शिवाजी महाराजांचे चारित्र्य हे अनेक अचंबित करणाऱ्या प्रसंगाने व्यापले आहे. हे जरी खरे असले तरी त्यांची धीरोदत्ता, सावधानता, शक्तीपेक्षा युक्तीने केलेला मात आणि वेळप्रसंगी आपल्या कवचितेचे केलेले विचार या बाबी खूप महत्त्वाच्या ठरतात. महाराजांनी सर्वच बाबी समजून उमजून व लोककल्याणासाठी केल्या. या सर्वांचा अभ्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. तरीच त्यांना भावी काळात प्रशासनात महाराजांचा आदर्श ठेवून काम करता येईल. त्या दृष्टीने अभ्यासिकांची व्यवस्था या समृद्धी ग्रंथालयात आहे. त्याचा योग्य वापर करून आपण आपल्या जीवनाला आकार द्यावा. अध्यक्ष श्री जगन्नाथ नेरकर यांनी पुढील मार्गदर्शन केले. तरुणांनी थोर पुरुषांचे चारित्र्य वाचले पाहिजेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या गड किल्ल्यांना जरूर भेट दिली पाहिजेत व तिथले महत्त्व जाणून घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन केले. श्री प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले व ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी आभार मानले. सदरच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती अनिता बिरजदार यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.